वाढदिवसानिमित्त त्यांना खरंच मी देव त्यांना बुद्धी द्यावा असं माझं मत आहे. मी वयानं लहान आहे, ते डॉक्टर आहेत, पण देवानं बुद्धी का द्यावी की हा कारखाना ह्याच्यावर खूप शेतकऱ्यांची कुटुंब याच्यावर अवलंबून आहेत की आज आम्ही राजीनामा देतोय. राजीनामा देऊन आम्ही गप्प बसणार नाही. ही तालुक्याची शेतकरीची दौलत आहे. ही शेतकऱ्यानं कष्टातून उभा केलेली ही दौलत आहे. ही वाचवण्यासाठी आम्ही किंबहुना रस्त्यावर उतरू. आम्ही शेतकरी वर्गाला खांद्याला खांदा लावून तो कारखाना जगला पाहिजे, टिकला पाहिजे, तिथले कामगार टिकले पाहिजेत, तिथले सेवानिवृत्त कामगारांचं त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत, याच्याकरता आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ. आता कदाचित ते असं म्हणतील की 300 कोटी मी आणणार होतो आणि हे असे बोलले, हे राजीनामा दिले आणि म्हणून आज मला मिळत नाही. पळवाट काढायसाठी ते काही सांगू शकतात. मी सगळ्यात तालुक्यातल्या सभासद बंधूंना मी विनंती करतो, कामगारांना विनंती करतो की यांनी कुठलंही नियोजन केलं नाही आणि अशी अनेक कामं काढल्यामुळं त्यांना त्यातनं मलिदा खाल्ला आणि म्हणून ही कारखान्याची वेळ आलेली आहे. सातत्यानं 23 वर्ष तुम्ही मला सत्तेपासून वंचित ठेवला, तुम्ही बाहेर ठेवला, तुम्ही श्रीपतराव शिंदेची माणसं आहे, तुमच्यामुळं ह्या कारखान्याची वाट लागली, अशा पद्धतीची भूमिका ह्या चेअरमन साहेबांनी घेतली. कुणाचाही निर्णय तिने मान्य करत नाहीत आणि त्यामुळंच ह्या कारखान्याची अधोगतीकडं वाटचाल ही जी सुरू झालेली आहे असं सांगायला आम्हाला सुद्धा लाज वाटते. कारण का ह्या कारखान्यामध्ये या अशा चेअरमनामुळं, अशा वागणुकीमुळं हे दिवस आलेले आहेत. हे केवळ हा माणूस वय झालेला माणूस त्या कारखान्याच्या हिताचाच निर्णय घेत नाही आणि याच्याकरताच आम्ही हाच निर्णय घेतलेला आहे आणि ही घुसमट मोडून काढायसाठी 25,000 सभासद ह्या कारखान्याचे घेऊन आम्ही लढणार आहे त्याच्या विरोधात. आपण आता संचालक आहात, कामगार नेते राहिलात. कारखान्याची आत्ताची काय परिस्थिती आहे, यंदाचा हंगाम चालू होईल का आणि अशा परिस्थितीत राजीनामा देत आहे, चेअरमन काय भूमिका घेतील? चेअरमन काय भूमिका घेणार? त्यांनी 300 कोटी आणूनसुद्धा कामगारांचा पगार देणार नाही. डिसेंबर 22 पासूनच पाठिंब्याचा पगार देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. 300 कोटी आणल्यानंतरसुद्धा अजून यायचं लांब आहे, पण 300 कोटी आणल्यावरसुद्धा त्यांनी देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि आम्ही व्हाईस चेअरमन साहेबांनी ते शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना 50 किलो आणि बिगर ऊस उत्पादकांना 25 किलो साखर देण्यासुद्धा आम्ही कित्येक वेळा बोर्ड मिटिंगमध्ये मांडलेलं आहे. तिने काय ते मान्य केलेलं नाही. यंदाच्या हंगामाच्या दृष्टिकोनातून कारखान्याची सध्याची परिस्थिती काय आहे, कामगारांची परिस्थिती काय? कामगारांची परिस्थिती म्हणजे कामगारांना पगार नाही आणि आता चालू करायचं म्हटलं तर वेळ कमी आहे. वेळेत चालू व्हायचं झालं तर लवकर पैशाची तरतूद झाली पाहिजे. ती काय होताना दिसत नाही आहे. त्यामुळं लवकर नाही झाला तर यावर्षी सीझन चालू व्हायचं अवघड दिसतं. कामगारांचे जवळजवळ 71 कोटी असूनसुद्धा 300 कोटी आल्यावरसुद्धा ह्यांची द्यायची भावना नाही. कामगारांनी 60-40सुद्धा ते मान्य केलं. 60-40सुद्धा ह्यांनी दिलेलं नाही. 2-3 महिने दिले, त्यानंतर सगळंच बंद करून ठेवले. कामगारांना आता जायचं सुद्धा अवघड झालं आहे. कारखाना चालू होणार नाही असं वाटतंय आपल्याला? चालू होणार नाही असं नाही, तर वेळेत जर पैशाची जर तरतूद झाली तर नक्की चालू होणार. गत वर्षी कारखाना नूतनीकरण केलं आहे असं म्हणताय. पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आरोप केला आहे की सर्व साहित्य हे जुनं साहित्य घातलेलं आहे, त्याचा परिणाम म्हणून कारखानासारखा बंद पडत होता. हा सीझनला सुद्धा परत नूतनीकरण करावं लागेल, कारखान्यावर परत बोजा पडणार आहे. होय, बरोबर आहे की. आता मिलचं काम झालेलंच नाही आहे. मिलचं काम 15 कोटी त्याला घातलं आहे, पण झालेलंच नाही आहे. आता 1,38,000 क्रशिंग झालं आहे, पण किती टक्क्यानं झालं? 1800 झालं आहे. ह्याच्या अगोदर जुना असताना 2500 सरासरी झालं आहे आणि ह्या वेळेला सगळं नवीन साहित्य घालून 1800 झालं आहे. मला सर्वस्वी जबाबदार मग चेअरमन साहेब होय, त्यांचाच एकादीशाही आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गोड साखरचे संचालक सतीश पाटील आहेत. अगदी हसन मुश्रीफांच्या जवळचे म्हणून त्यांना ओळखलं जातं. मुश्रीफ साहेबांनी हे पॅनल बनवलेलं होतं. 54 कोटीचं केडीसीच्या माध्यमातून कर्ज देऊन कारखाना हा ऊर्जित अवस्थेला आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला होता. तर पाटील साहेब 54 कोटी दिलेले, कारखाना ऊर्जित अवस्थेला आणायच्या दृष्टिकोनातून मुश्रीफांची वाटचाल होती. संचालकांच्यावर आणि चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यावर ही जबाबदारी होती.
पण कारखाना कुठेतरी मागं सरकतोय, पुन्हा कर्जाच्या खाईत जातोय, परिस्थिती खूप बिघडत चालली. याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे असं वाटतंय आपल्याला? खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हटलं तर आपल्या पॅनलचे प्रमुख मुश्रीफ साहेब हे आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये तमाम शेतकरी सभासद बांधवांना जो शब्द दिला की हा कारखान्याला कोण कर्ज देत नव्हतं आणि त्यांनी शब्द दिला की बाबा मी KDCच्या माध्यमातून ह्या कारखान्याला मदत करतो आणि त्यांनी खरोखर मदत केली. 55 कोटी रुपये त्यांनी दिले. 55 कोटी दिल्यानंतर जो युटिलाइज त्याचा जो करणं गरजेचं व्यवस्थित करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. तर डॉक्टर साहेबांनी जो काही चांगले पार्ट होते, चांगलं काम चालू होतं, काही मशिनरी चांगली होती, तीसुद्धा बदलण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं ते करण्यामागचा हेतू आणि उद्देश त्यांचा असा होता की यातली 55 कोटीतले 34 कोटी रुपयाची खरेदी झालेली आहे. खरेदी तर आपलं एखादं पार्ट काढल्याशिवाय दुसरा पार्ट बसवता येत नाही, काम केल्याचं दाखवता येत नाही, म्हणून ही कामं काढली गेली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्याबद्दल जुना टर्बाईन आणून बसवला. टर्बाईनची खऱ्या अर्थानं गरजच नव्हती, कारण का कंपनी काळामध्ये टर्बाईन बसवलेलं होतं आणि हे टर्बाईन कितीला आणलं, कुठनं आणलं, कुठल्या समुद्रावर पडलेलं होतं, काय कुठून आणलं हे काही माहीत नाही. जे मोटरी आणल्या त्या जुन्या कुठल्या अहमदाबादवरनं कुठनं मोटरी आणल्या त्या जुन्या, त्याचा पत्ता नाही. त्याच्यानंतर एअरऑल आणले. एअरऑल आणलेले कोणताही एकही एअरऑल चालला नाही. आपल्या कामगारांनी पुन्हा तो एअरऑल दुरुस्त करून इथं चालू केला. अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल प्रोजेक्टला मंजुरी नसताना 4.5 कोटी रुपयांनी दिली इथेनॉल प्रोजेक्टचं करणार म्हणून. त्या इथेनॉल प्रोजेक्टचा आत्ताच्या मिनिटापर्यंत कुठेही पत्ता नाही. मग याचं व्याज तर थांबलेलं नाही, हे व्याज चालूच आहे, प्रोजेक्टचा तर पत्ता नाही. आणि अशी अनेक कामं काढल्यामुळं त्यांना त्यातनं मलिदा खाता आला, मलिदा खाल्ला आणि म्हणून ही कारखान्याची वेळ आलेली आहे. आता खऱ्या अर्थानं 55 कोटी रुपये खर्च करून पहिला सीझन आपला बंद ठेवला काम करणार म्हणून, दुसरा सीझन चालू करायचा म्हणून KDCकडनं कर्ज घेतलं. कर्ज मंजूर असतानासुद्धा राज्यभर सगळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत गेले, रायगड जिल्हा बँकेत गेले, सारस्वत बँकेत गेले, पंढरपूर अर्बन बँकेत गेले. आम्ही सगळ्याला यांना मंजुरी दिली. का? हे म्हणायला लागले तिकडं स्वस्त आहे, इकडं स्वस्त आहे, व्याजदर स्वस्त आहे, हे सांगितलं. पण आम्ही कुठेही विरोध, व्हाईस चेअरमनांपासून आम्ही कुणीही विरोध केला नाही की जेणेकरून बाबा यांना कर्ज मिळत असेल तर हे घेऊ देत. मग पुन्हा हे सगळं सगळीकडं बघितलं कारखान्याची अवस्था आपली काय आहे आणि कुठल्या बँकेनं दिलं नाही. त्यावेळी पुन्हा ते KDCकडं मंजूर असलेलं कर्ज 2-3 महिने वाया घालवले आणि हे वाया घालवल्यामुळंच कारखाना लेट सुरू केला. लेट सुरू करून 1,38,000 क्रशिंग झालं. आम्हाला शर्मेनं मान खाली घालावीशी वाटते संचालक म्हणून की आपण 3 लाखाचं क्रशिंग करायला पाहिजे होतं, किमान 3-3.5 लाख. डॉक्टर साहेब भाषणात नेहमी सांगायचे मी 3.5 लाख करणार, 4 लाख क्रशिंग करणार, पण तसलं काही झालं नाही. हे 2 सीझन अशीच गेले आणि पुन्हा परत आत्ताची सीझनसुद्धा आता इतर कारखाने तोडणी उडणी सगळ्या करार करून घेतले. त्यांना 2-2 हप्ते दिले सगळ्या वाहन चालकांना. तर आत्ताच्या मिनिटापर्यंत 1 रुपयाही दिलेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कराराचे पैसे न देता ते ट्रॅक्टरवाले आमच्याकडे कसं काम करतील? तर याच्यामुळं पुन्हा आणि खाईत घालायचं काम हे कारखाना करतायत. हे सगळ्यात वाईट आहे. आणि म्हणून माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, आता कदाचित ते असं म्हणतील की 300 कोटी मी आणणार होतो आणि हे असे बोलले, हे राजीनामा दिले आणि म्हणून आज मला मिळत नाही. पळवाट काढायसाठी ते काही सांगू शकतात. मी सगळ्यात तालुक्यातल्या सभासद बंधूंना मी विनंती करतो, कामगारांना विनंती करतो की यांनी कुठलंही नियोजन केलं नाही. त्या कामगार टाचा घासतायत. ते कामगार जो ठरला 60-40चा फॉर्म्युला 60% पगार द्यायचा होता तो सुद्धा त्यांना देऊ शकलो नाही आपण. म्हणजे हे चेअरमन म्हणून त्याचं काय नियोजन केलं नाही. त्यांना पगार वेळेत जो महिन्याच्या महिन्याला द्यायला पाहिजे त्याची तरतूद केली नाही. मग कशा पद्धतीनं तो कारखाना चालणार? जर तिथं कामगार वर्ग जो तो काम करणारा जर समाधानी असू शकला नाही, तर तोच जर समाधानी राहिला नाही आणि त्याच्या पोराबाळांचं शिक्षणाचा प्रश्न, पेट्रोलला जायला यायला खर्चाचा पैशाचा प्रश्न, हे सगळ्या समस्या त्यांच्यासमोर असताना आम्ही सातत्यानं बोर्डात व्हाईस चेअरमनपासून सगळी मंडळी आम्ही सांगत होतो की साहेब हा वर्ग 60-40ला तयार झाला की 60%वरती बिचारे काम करतायत, त्यांना पैसे द्या,
तेवढं तरी समाधान राहू दे, ते कारखाना चांगलं चालवतील. हे सगळं असताना सुद्धा सातत्यानं 23 वर्ष तुम्ही मला सत्तेपासून वंचित ठेवला, तुम्ही बाहेर ठेवला. तुम्ही श्रीपतराव शिंदेची माणसं आहे, तुम्ही तुमच्यामुळं ह्या कारखान्याची वाट लागली, अशा पद्धतीची भूमिका ह्या चेअरमन साहेबांनी घेतली आणि सातत्यानं त्या कामगारांना सुद्धा तुच्छ वागणूक दिल्यामुळं ही आज पाळी आलेली आहे. सभासदांनी 23 वर्ष डॉक्टर प्रकाश शापूरकरांना बाहेर ठेवलं या रागापोटातून करतात. हो, 100% त्यांचा तो अनेक वेळा ते बोर्डात तसंच बोललेले आहेत. बोर्डात सातत्यानं म्हणतात की ह्या कामगारांच्यामुळं मी बाजूला राहिलो. बरं ठीक आहे, ह्याच कामगारांच्या सगळ्या आशीर्वादानं तालुक्यातल्या ऊस उत्पादक सभासद ह्या सगळ्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, आपल्या पॅनलला निवडून दिलं. आणि हे निवडून दिल्याचं खऱ्या अर्थानं तिची पोचपावती होती की आता तुम्ही तरी चांगलं करा म्हणून. पण हे सगळं दिलेलं असतानासुद्धा त्यांनी मनमानी कारभार, हुकुमशाही पद्धतीनं कुठले टेंडर्स का वृत्तपत्रात द्यायचे नाहीत, मनाला येईल तसं वागायचं, अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि वेळोवेळी आम्हाला हेच सांगायचं आहे ह्याच्यातनं की डॉक्टर साहेब कायम सातत्यानं, डॉक्टर साहेबांचं वय झालेलं आहे आता, आणि वय झाल्यामुळं हे जाता जाता ह्या ना कारखान्याच्या हिताचा निर्णय, ना कामगारांच्या हिताचा निर्णय, ना सेवानिवृत्त कर्मचारी जे झालेत त्यांच्या हिताचा निर्णय, ना कोण ऊस उत्पादकाचा हिताचा निर्णय, कुणाचाही निर्णय तिने मान्य करत नाहीत. आणि त्यामुळंच ह्या कारखान्याची अधोगतीकडं वाटचाल ही जी सुरू झालेली आहे असं सांगायला आम्हाला सुद्धा लाज वाटते. कारण का ह्या कारखान्यामध्ये या अशा चेअरमनामुळं, अशा वागणुकीमुळं हे दिवस आलेले आहेत. आणि पुन्हा आता भविष्यामध्ये आमच्या अंगावर हे सगळं त्रासदायक येऊ नये. उद्या 83-88 चौकशी सुरू आहे, उद्या 83-88 करणार हे आम्ही स्वतः 6-7 संचालकांनी आम्ही लिहून घेतलं आहे त्यांच्याकडनं की बाबा हे सगळं तुम्ही बेकायदेशीर तुम्ही केलेलं आहात, याची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे, असं आम्हाला त्यांनी ठराव करून लिहून दिलेला आहे. जे तुम्ही राजीनामे दिलेत या संदर्भातचे जे नेते आहेत हसन मुश्रीफ यांना काय कल्पना आहे का आणि काय निर्णय घेतील वाटते आपल्याला? मुश्रीफ साहेबांना कोणतीही कल्पना नाही. कारण का मुश्रीफ साहेबांच्याकडं आम्ही अनेक वेळा यासंबंधी चेअरमन विश्वासात घेत नाहीत, बोर्डाला विश्वासात घेत नाहीत. यासंबंधी त्यांच्या चुकीच्या जे कारभार त्यांनी केलं याचं कथन आम्ही वेळोवेळी मुश्रीफ साहेबांसमोर केलेलं आहे. अनेक वेळा मुश्रीफ साहेबांनी सामोपचारानं जाण्यासंबंधी त्यांनाही सांगितलं, आम्हालाही सांगितलं, चांगल्या गोष्टी, हा कारखाना एकजिनसी चालवा, मी स्वतः केडीशीकडनं ताकद द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. साहेब काय निर्णय घेतील वाटते आपल्याला? नाही, आता त्यांनी निर्णय घ्यावा. आता आम्हाला इथं न्याय मिळत नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजानं जाता आम्ही राजीनामा देतोय. ते मान्य आहे आम्हाला. साहेबांनी वारंवार मदत केली, कारखाना चालू होण्याच्या किंवा चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून सभासदांचा चांगला विचार साहेबांनी केलेला आहे. तरी देखील अशी परिस्थिती आली, खूप वाईट परिस्थिती आहे सहकारामध्ये. आज राजीनामा देत आहे, कारखान्याचं भविष्य कसे असेल, सभासदांनी काय करायचं, शेतकऱ्यांनी काय करायचं आणि इथून पुढे तुमची भूमिका काय असेल शेतकरी आणि कारखान्याच्या बाबतीत? तुम्हाला मी सांगतो की आज आम्ही राजीनामा देतोय. राजीनामा देऊन आम्ही गप्प बसणार नाही. ही तालुक्याची शेतकरीची दौलत आहे, ही शेतकऱ्यानं कष्टातून उभा केलेली ही दौलत आहे. ही वाचवण्यासाठी आम्ही किंबहुना रस्त्यावर उतरू. आम्ही शेतकरी वर्गाला खांद्याला खांदा लावून तो कारखाना जगला पाहिजे, टिकला पाहिजे, तिथले कामगार टिकले पाहिजेत, तिथले सेवानिवृत्त कामगारांचं त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत, याच्याकरता आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ. आम्हाला संचालक म्हणून आमची आज रोजी घुसमटच एक प्रकारची होती आहे, तर ती घुसमट का थांबली पाहिजेत की बाबा आम्हाला आता जनतेत उतरून सभासदांच्या माध्यमातून खांद्याला खांदा लावून आम्ही हो कारखाना वाचवण्यासाठी, कामगारांना न्याय देण्यासाठी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी ही लढा चालू ठेवणार. कारण का भविष्य आमचं बी याच्यामध्ये आहे की आज एवढ्यावर करून आम्हाला थांबायचं नाही, आम्हाला चांगल्या गोष्टी तालुक्यासाठी निश्चितपणे करायच्या आहेत. हे केवळ हा माणूस, वय झालेला माणूस, त्या कारखान्याच्या हिताचाच निर्णय घेत नाही आणि याच्याकरताच आम्ही हाच निर्णय घेतलेला आहे. आणि ही घुसमट मोडून काढायसाठी 25,000 सभासद ह्या कारखान्याचे घेऊन आम्ही लढणार आहे त्याच्या विरोधात. राजीनामा देण्याचा आज निर्णय झाला आहे. मुश्रीफ साहेबांच्याकडे राजीनामे दिलेले आहेत, अजूनही वेळ गेलेली नाही. आज चेअरमन डॉक्टर प्रकाश शापूरकरांचा वाढदिवस आहे. कारखाना व्यवस्थित चालावा, सभासदांचं चांगलं व्हावं, या दृष्टिकोनातून शापूरकर साहेबांना वाढदिवसाच्या दिनी काय आव्हान करताय? वाढदिवसानिमित्त त्यांना खरंच मी देव त्यांना बुद्धी द्यावा असं माझं मत आहे. मी वयानं लहान आहे, ते डॉक्टर आहेत, पण देवानं बुद्धी का द्यावी की हा कारखाना ह्याच्यावर खूप शेतकरी
शेतकऱ्यांची कुटुंब याच्यावर अवलंबून आहेत. अल्पभूधारक आहेत, 10-10 गुंठे, 20-20 गुंठे, अर्धा एकर, एक एकर, ह्या सगळ्यांचे अक्षरशः काय हाल होतात. ऊस जायच्या वेळी कोणी तोडायला अर्धा एकरवाल्याचा कोण ऊस तोडायला येत नसतो आणि जवळचा कारखाना म्हणून आपला कारखाना त्यांना मदत करत असतो. आज हर्लीसारख्या गावामधनं काय परिस्थिती, बैलगाडीनं ऊस नेणाऱ्या लोकांची काय अवस्था होती आहे, त्या शेतकऱ्याची अवस्था काय होती आहे, ती जवळनं आम्ही बघितलेली कार्यकर्ते आहोत. पण भविष्यात मी तुम्हाला सांगतो एवढंच की आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देव त्यांना बुद्धी चांगलं देव की आयुष्यामध्ये आयुष्याची शेवट करत असताना आपल्याला लोक हा माणूस काहीतरी चांगलं केला, ह्या कारखान्याचे हिताचे निर्णय घेतले, ह्या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून दिलं, अशा पद्धतीची भूमिका खऱ्या अर्थानं डॉक्टरने घ्यावं आणि ह्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांचं, सभासदांचं, कामगारांचं, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुण्याई बांधून घ्यावी की त्यांची पुण्याई, त्यांचा आशीर्वाद यांना मिळावा की हे चांगलं चालवून त्यांनी ते मिळवावं. आणि जर चांगलं नाही चालवलं तर गडिंग्लजची जनता काय करू शकते आणि ह्या गडिंग्लजच्या पांढरीमध्ये जो खरा आहे तोच इथं राहतो आणि जो खोटा आहे तो खोटाच राहतो. आता हे एकदा दूध का दूध पाणी का पाणी ही जनता आणि शेतकरी वर्ग आणि सभासद आणि कामगार हे करतील एवढं मला निश्चित विश्वास आहे. तर आपण पाहिलं की कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशरावजी चव्हाण यांच्यासह 5 संचालकांनी हे राजीनामे देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. राजीनामे हे पॅनेल प्रमुख आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देणार आहोत. कारण कारखान्याचे चेअरमन जे आहेत प्रकाश शापूरकर यांचा जो मनमानी कारभार जो चालू आहे, या मनमानी कारभाराला, भ्रष्ट कारभाराला कंटाळून हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे असं आता त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज राजीनामा दिल्यानंतर 25,000 सभासदांच्या खांद्याला खांदा लावून गडिंग्लज तालुक्यातील या शेतकऱ्यांची दौलत टिकवण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार आहोत, इथून पुढची लढाई करणार आहोत, असं आज पत्रकार परिषदेनंतर राजीनाम्याचा निर्णय झाल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून या 6 संचालकांनी निर्णय घेतलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.